शहरासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत। सकाळी 6:09 भूकंपाचे हे धक्के जाणवले। परभणी, पूर्णा, सेलूसह अनेक भागांमध्ये हे धक्के जाणवलेले आहेत। नांदेडमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले। रिश्टर स्केलवरती या भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल इतकी होती। भीतीमुळे अनेक लोक घरातून धावत रस्त्यावरती आले। पंकज क्षीरसागर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। पंकज। अमोल, जर आपण बघितलं आज पहाटे नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीनही जिल्ह्यामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का जाणवलेला आहे। सकाळी 6:09 हा धक्का जाणवलेला आहे। जवळपास 10 ते 12 सेकंदाचा हा धक्का होता आणि या भूकंपाचा केंद्रबिंदू जे आहे तो हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामध्ये या हिंगोली असेल, परभणी असेल, नांदेड असेल, अजूनही काही भागामध्ये सकाळी हा धक्का जाणवला आणि यामुळे अनेक भागांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। जवळपास भूकंपाची रिश्टर स्केल जो आहे दाखवते तो 4.2 एवढा असल्याचं समोर आलेलं आहे आणि यामुळं अनेक ठिकाणी पत्रे असतील, फॅन असतील हे हादरल्याचं दिसून आलेले। त्यामुळं घाबरून लोक बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात बाहेर आलेले आहेत आणि अजूनही फोनवर फोन ग्रामीण भागातून सुरू आहेत। सध्या त्याला भीतीचं वातावरण सर्वत्र पसरलेलं आहे। अमोल। पंकज, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।